नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमोल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांच्या रिक्रुटमेंट 2025 याच्याविषयी आज माहिती देणार आहेत. नोकरीचा महाभरती मेळावा आपण याला म्हणू शकतो. तर या दरम्यान फॉर्म भरताना कशा स्वरूपाची रचना असेल आणि काय खबरदारी घेतली जाईल याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर नवीन आपण अर्जदार असाल तर इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या पोर्टलला जाऊन ई समर्थ रिक्रुटमेंट पोर्टल वर जायचे. तिथे रिक्रुटमेंट पोर्टल गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी करायची, रजिस्ट्रेशन करायचंय. लॉग इन झाल्यानंतर अप्लाय नाव वर क्लिक करून ऍक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट पाहावेत. त्यामध्ये योग्य जाहिरात निवडून सर्व आवश्यक माहिती और दस्तऐवज जे काय आहेत ते अपलोड करावेत आणि अर्ज पूर्ण करून प्रक्रिया करावी. याचबरोबर जर तुम्ही ज्यावेळेस ई समर्थ पोर्टलला जाल त्यावेळेस इन्स्ट्रक्शन्स म्हणजे इन्फॉर्मेशन हा ब्राउशर आहे, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप कोणते गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. काही कालावधीनंतर जर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये सुधारणा करायची असेल तर तुम्ही पुन्हा मेक करेक्शन्स वर क्लिक करून आपली माहिती जी आहे ती अद्ययावत करू शकता. लक्षात घ्यायचं की ईमेल, जातीचा तपशील ज्याला कॅटेगरी आपण म्हणतो, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक हे 4 माहिती फक्त तुम्हाला बदलता येणार नाही. त्यामुळे ही तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला आवश्यक कागदपत्राबरोबर ATR फॉर्म ज्याला आपण अकॅडमिक टीचिंग अँड रिसर्च क्रेडेन्शियल्स ज्याला म्हणतो तो अपलोड करणं हा अनिवार्य असणार आहे. परंतु हे सर्व पदासाठी आहे का तर नाही. असिस्टंट, असोसिएट आणि प्राध्यापक या 3 घटकांना आणि डीन ऑफ फॅकल्टीज आणि डायरेक्टर जे की नॉलेज रिसोर्स सेंटरचे जे डायरेक्टर असतील त्यांनी ATR फॉर्म भरणं बंधनकारक आहे. डायरेक्टर सब कॅम्पस धाराशिव किंवा जसं की डायरेक्टर इन्क्युबेशन सेंटर्स, लिंक ऑफ लाईफ लॉंग लर्निंग एक्सटेन्शन या पदावरील व्यक्तींसाठी ATR फॉर्म भरणे आवश्यक नाही. आता ATR डॉक्युमेंट ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहेत की तो फॉर्मची प्रिंट काढायची आणि त्याचबरोबर अर्जाची आवश्यक जे कागदपत्र त्याच्यावर जोडणं आवश्यक आहे ते सगळे जोडून तुम्हाला काय करायचं आहे, हार्ड कॉपी स्वरूपात तुम्हाला त्याची प्रिंट कॉपी काढल्यानंतर ते लास्ट तारखेच्या अगोदर किंवा दिलेल्या तारखेच्या अगोदर तुम्हाला विद्यापीठाकडे समाविष्ट करायचंय. तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचं आहे. आपली माहिती, पात्रता, अनुभव, कागदपत्रे वारंवार तपासून पाहायची. तर पहिली विद्यापीठात मोठ्या स्वरूपात जर भरती होत असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरमध्ये होते. आणि जे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी मार्गदर्शन पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचे सुद्धा एक व्हिडिओ बनवून शेअर करतो. धन्यवाद.